हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी. स्मार्ट महिलांसाठी स्मार्ट किचन टिप्स. संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या घरगुती टिप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. घरातील पसारा कमी करण्यासाठी नको असलेल्या वस्तू टाका. विशेषतः घराच्या कोपऱ्यात व बाथरूममध्ये कमीत कमी वस्तू आपण ठेवायला पाहिजेत. फळांचे पत्रके, मासिके व रिकामे डिलिव्हरी बॉक्स हे घरात साचत जातात आणि हे फक्त जागाच घेत नाहीत तर धूळ व किडे लपवण्यासाठी उत्तम जागा तयार करतात. त्यामुळे अशा वस्तू वेळीच घरातून बाहेर काढायला हव्यात. महागड्या सॅनिटरी वस्तू वापरण्याची काहीच गरज नसते. घरातलेच काही पदार्थ व वस्तू वापरून आपण घर अगदी चमकदार करता येते. फरशी पुसण्याच्या पाण्यात अधूनमधून बेकिंग सोडा नक्की टाकावा. यामुळे ती स्वच्छ तर होते आणि त्याशिवाय चमकदारही दिसते. लाकडी फर्निचर पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑइल मिसळावे. त्यामुळे त्यांना एक वेगळीच चमक येते. जेवणानंतर बेसिनमधली भांडी ही लगेचच धुवून टाकावी. त्यामुळे किचनमध्ये पसारा नाही होणार. स्वयंपाकघरातील ट्रॉलीवरचे स्टीलचे हँडल स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट आणि मिठाचा वापर करावा. एखादी वस्तू वापरल्यावर ती लगेचच तिच्या जागी परत ठेवावी. व्हिनेगरमध्ये निलगिरीचे तेल टाकून ते स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि माशा येणाऱ्या ठिकाणी फवारणी करा. गाद्या उन्हात ठेवल्याने त्यातील आर्द्रता तर निघून जातेच आणि जंतू वाढण्याची शक्यताही खूप कमी होते. फ्रीज हे नेहमीच स्वच्छ करा. मुदत संपलेल्या वस्तू फ्रीजमधून लगेच काढून टाका. दर 2-3 दिवसांनी डस्टबिन व्यवस्थित धुवून उन्हात वाळवून घ्या. बोरवेलचे पाणी असल्यास नळांवर पांढरे डाग पडतात. ते डाग व्हिनेगर व बेकिंग सोडा वापरून स्वच्छ करता येतात. कापराच्या वासामुळेही माशा लगेच पळून जातात. त्यामुळे 8 ते 10 कापराच्या वड्या वाटून त्याची पावडर करून घ्यावी आणि ती पाण्यात मिसळावी आणि त्याचा स्प्रे मारावा. सिंक किंवा बेसिनमधून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी त्यात बेकिंग सोडा व व्हिनेगर टाकावे आणि त्याच्यानंतर त्यावर उकळते पाणी टाकावे. त्यामुळे आपला सिंक आहे तो एकदम स्वच्छ होतो. आरसे व काच स्वच्छ करण्यासाठी वर्तमानपत्राचा कागद व टूथपेस्ट वापरून पुसावे. त्याने आरसा अगदी व्यवस्थित स्वच्छ होतो. जेवणानंतर बेसिनमधली भांडी ही लगेचच धुवून टाकावीत. त्याने किचनमध्ये पसारा नाही होत.
कार्पेट रोज रोज धुणे शक्य नसते, तर व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करावा. आणि तरीही जर डाग राहत असतील तर व्हिनेगर आणि पाण्याचे एक मिश्रण तयार करा. ते कार्पेटवर स्प्रे करून ओला कपडा टाका आणि मग त्यावर इस्त्री फिरवा. कार्पेट अगदी नव्यासारखे दिसायला लागेल. फरशी पुसताना पाण्यात थोडा बेकिंग सोडा टाकावा. त्यानेही फरशीला छान चमक येते. बेडशीट, सोफा, पडदे यावर निलगिरी तेलाचा थेंब टाकल्यास जंतू हे नष्ट होतात. स्विचबोर्ड स्वच्छ करण्यासाठी ते पुसून चमकवा. त्यामुळे त्यातले हट्टी डाग असतात ते निघून जातात. घरात डास, मच्छर किंवा इतर किडे असतील तर कडुलिंबाचा पाला घ्या आणि सुक्या करवंट्या यांचा धूर करा. हवेतून कितीतरी जंतू नष्ट होतात. कपडे बदलल्यावर ते लगेचच कपाटात जागेवर ठेवा. काही लोक कामे पुढे ढकलत राहतात. असे करणे नक्कीच टाळा, कारण वेळ मिळाला की लगेच कामे करून घ्या. दर 2 ते 3 दिवसांनी डस्टबिन व्यवस्थित धुवून उन्हात वाळवून घ्या. स्वच्छता पूर्ण झाल्यावर आपली साधने, झाडू, मॉप, पुसायचे कपडे इतर सर्व व्यवस्थित स्वच्छ करूनच ठेवा. घरच्या खिडक्यांवर कडुलिंबाचा पाला लटकवावा. लिंबाचा रस बाथरूममध्ये व्यवस्थित फवारून 15 ते 20 मिनिटं तसेच ठेवून द्यायचे आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. सर्व दुर्गंधीही दूर होईल. तर आजच्या या सर्व टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, उपयोगी वाटल्या तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबरही शेअर करा. आणि अशाच नवीन टिप्ससाठी आमच्या ऑल इन वन मानसी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.